मेरे शाप मेरे चरित्र बन गए, दिल में जाने होठों में आंखों में तू है, दिल में जाने होठों में आंखों में तू है, दिल में जाने होठों में आंखों में तू है, दिल में जाने होठों में आंखों में तू है, तू ही है, तू ही है, अच्छा तू ही है, तू ही है, तू ही है, तू ही है, अच्छा तू ही है, तू ही है, तू ही है, तू ही है, अच्छा तू ही है, तू ही है, तू ही है, तू ही है, अच्छा तू ही है, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाबरोबर असो. सर्वजण आपल्या हाताला पहा, आपले जे पाम्स आहेत निरीक्षण करा, पहा, व्यवस्थित पहा आणि विचार करा आपल्या हाताचा कोणत्या कोणत्या चांगल्या कार्यासाठी आपण वापर करतो, कोणत्या कोणत्या चांगल्या कार्यासाठी आपण आपल्या हाताचा वापर करत असतो. कोण सांगणार? जोरात बोला. जेवण करण्यासाठी, चांगले कार्य जेवण करणं, आणखी देवाचा गौरव स्तुती करण्यासाठी, आणखी इतरांना मदत करण्यासाठी, हातभार लावण्यासाठी, आपण हातभार लावणे, अजून शाबासकी देण्यासाठी, कोणाला धीर देण्यासाठी ना, मैत्रीचा हात आपण पुढे करतो किंवा क्षमेसाठी आपण देखील हात पुढे करतो. चांगले कार्य होते ना. कधी कधी आता एवढी चांगली कार्य होऊ शकतात हातावरती, बरोबर. आणि जर आपल्या हाताच्या चुका होतात त्या आपल्याला मोजायच्या असतील, हा, बोट पुरेसे पडतील नाही ना, वाढतच जातील ना, आपल्या चुकांची यादी वाढत जाणार. मग ती एक 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 युद्ध असते, लढाई असते की आपल्या जीवनामध्ये चांगली कार्य होत असतात, आपल्या हातून चांगले कार्य होत असते, आपल्या हातून वाईट कार्य देखील होत असते. हा, आपल्या हातून वाईट कार्य देखील होत असते ना. आणि जेव्हा आपण हातावरती पाहतो तेव्हा आपल्याला काय दिसलं पाहिजे की आपण जे चांगले कार्य करतात ते आपल्याला दिसलं पाहिजे, ती यादी आपल्याला दिसली पाहिजे. जे वाईट कार्य करतात ती यादी नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण आपण आपल्या हातावरती पाहूया, हातावरती पाहूया आणि प्रार्थना करा. प्रभूला सांगा की ही जी चांगली कार्य मला दिसत आहेत माझ्या हातावरती, ती मला पाहायची आहेत आणि ती मला पुढे न्यायची आहेत, ती मला टिकवून ठेवायची आहेत. आणि जी वाईट कार्य मला या हातावरती दिसत आहेत ना, ती यादी मी तुझ्या हाती सोपवून देतो. त्याला आपण या विधीवरती मांडूया, प्रार्थना करू की त्याची क्षमा होईल, ते आपल्या जीवनातून निघून जाते. किंवा जेव्हा आपण आपल्या हातावरती पाहू आपल्याला आपली चांगली कार्य दिसणार. जर आपल्याला आपल्या जीवनाबद्दल काय लिहायचं असेल, या बोटाने काय लिहायचं असेल, तर आपण ती चांगली कार्य आहेत ते आपण लिहू, वाईट कार्य लिहू शकत नाही. म्हणून प्रार्थना करा.
ओके, आपण सर्वजण आपले डोळे बंद करूया, आपले हात उघडे ठेवूया. प्रिय गुरु परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो की तू आमच्या अंतःकरणाला स्पर्श करतो. तुझे आभार मानतो की तुझ्या पवित्र आत्म्याचे दान तू आम्हाला दिलेले आहेस व आमच्या हातून जे चांगले कार्य घडत आहे त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. व ह्यावेळी आम्ही क्षमा मागतो की आमच्या हातून जे काही वाईट कार्य झालेलं आहे, जे वाईट कार्य आम्ही सतत करत असतो त्याची आम्हाला क्षमा व्हावी, ते आमच्या जीवनातून निघून जावे व आमचे जीवन चांगल्या कार्याने भरत राहावे. ह्या मिसासाठी हजर असताना आम्ही प्रार्थना करतो प्रभू येशू ख्रिस्त की आमचे अंतःकरण शुद्ध व्हावे, आमचे जीवन शुद्ध व्हावे व आमच्या हातून चांगले कार्य होत राहावे. प्रभू दयाळा दया करा, ज्या जगातील घटनांचा प्रवाह शांतीच्या मार्गाने जावा अशी कृपा कर. तुझी सेवा मोकळ्या मनाने करण्याचे सद्भाग्य तुझ्या ख्रिस्त सभेला दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. उजव्या हातावरती कोण, डाव्या हातावरती कोण? हा, आताच सांगतो. तू येशू, तू निघून जाणार, तुझ्या वैभवामध्ये तू निघून जाणार, पण जेव्हा आमचं काय होणार? उजव्या हातावरती कोण बसणार, डाव्या हातावरती कोण बसणार, ते आताच थांबून जा, नंतर आम्हाला भांडण नाही करायचं. दुसरे सगळे उठले असते ना, 10 जण उठले असते ना लढाई करायला. हा, कधी कधी आपली मनोवृत्ती तशी होत असते. हा, त्या गोष्टीची चिंता आपल्याला होत असते आणि बऱ्याच वेळी त्याला समजत नाही. म्हणून येशू त्यांना विचारतो की जो प्याला मी पिणार आहे तो तुम्ही पिऊ शकता का? माझ्या उजवीकडे कोण बसणार, डावीकडे कोण बसणार, तो माझा स्वर्गीय पिता ठरवणार. पण जो प्याला मी पिण्यासाठी तयार आहे, मी पिणार आहे, तो प्याला तुम्ही पिऊ शकता. त्याचा अर्थ त्यांना समजला नाही. ते बोलले हो. त्यांना वाटलं काही नाही, प्याला म्हणजे असा प्याला. हा, अर्थ काय समजला नाही. काय होते की कधी कधी आपण अशा गोष्टीमध्ये एवढे हरवून जातो ना, एवढे आपण हरवून जातो की जे गुणधर्म, बेसिक गुणधर्म असतात, कौटुंबिक गुणधर्म काय असायला पाहिजे, देवमातेचे गुणधर्म काय असतात, ते आपण विसरून जातो. कारण आपले हाव पूर्ण होत नाही, आपले हाव पूर्ण होत नाही. आपण ह्या झुंजमध्ये हरवून जातो. आपल्या कुटुंबाचा व्हॅल्यू काय आहे, किंमत काय आहे, ते आपण विसरून जातो. देव आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचा आहे ते आपण विसरून जातो. कधी कधी प्रमोशन मिळण्यासाठी आपण किती काय करतो, किती वाईट करत असतो, दुसऱ्याला किती खाली पाडत असतो, दुसऱ्याची किती निंदा करत असतो, किंवा दुसऱ्याला हैराण करत असतो. आपण किती हरवून जात असतो अशा गोष्टीमध्ये, हरवून जात असतो. आणि जे बेसिक आहे, एक सामान्य जे आपल्याला करायला पाहिजे ते आपण नाही करत. प्रभू ख्रिस्त काय सांगतो, मी सेवा करण्यासाठी आलेलो आहे, सेवा करून घेण्यासाठी आलेलो नाहीये. प्रेज द लॉर्ड. मी सेवा करण्यासाठी आलेलो आहे. ते तुम्ही पहिलं करा, ते मला करून दाखवा. जसा प्रभू ख्रिस्त आपल्या गुडघ्यावरती जाऊन शिष्याचे पाय धुतले, एक आपल्याला उदाहरण दिलं, नम्रता काय असते, सेवा काय असते, महानता काय असते, त्याचं उदाहरण आहे. ते तुम्ही करणार का? ते करू शकता का? हा,
असं वाटतं की हा येशू तू वैभवत असेल म्हणजे वाह, मोठा दरबार असणार आणि उजव्या बाजूला मी असणार, डाव्या बाजूला माझा भाऊ असणार, आमची झाली. आपण त्यामध्ये हरवून जातो. नाही, पण तसं नाही झालं पाहिजे, तसं नाही झालं पाहिजे. मला सोल्युशन काय, याचा मार्ग काय? तर पेत्र आपल्याला पहिल्या पत्रामध्ये सांगत आहे, पहिल्या वाचनामध्ये सांगत आहे, म्हणजे पहिलं वाचन पेत्राच्या पत्रातून घेतलेलं होतं. एकमेकाबरोबर एकनिष्ठेने प्रेमाने राहा. एकमेकाबरोबर एकनिष्ठ प्रेमाने राहा. येशूची जेव्हा स्वर्गमन झाले ना, तेव्हा शिष्यांनी आपला विश्वास जागृत ठेवला. येशूचा अनुभव शिष्यांनी जागृत ठेवला, दुसऱ्यांना दिला. आणि लोक काय म्हणायचे, पहा ते ख्रिस्ती, पहा ते ख्रिस्ती कसे एकमेकावरती प्रेम करत आहेत. पहा ते ख्रिस्ती एकमेकावरती कसे प्रेम करत आहेत. प्रेषणाची कृत्य आपल्याला परत सांगत आहे की ख्रिस्ती लोक आपल्याकडे जे काही आहे ते घेऊन यायचे, शिष्यांच्या पुढे अर्पण करायचे आणि मग सर्वजण ते वाटून घ्यायचे. म्हणजे सर्वांना समानता, सर्वांची काळजी घेतली जात होती, सर्वजण प्रेमामध्ये राहत होते. प्रीती प्रीती आपण लोकांना दुःख देत असतो, दुसऱ्या बाजूला काय असते, प्रीती असते. आपलं लक्ष प्रीतीवरती पाहिजे, प्रेमावरती पाहिजे की मी माझ्या जीवनाद्वारे किती प्रेम देत आहे, मी किती लोकांबरोबर माझे प्रेम वाटत आहे. लव्ह इज नॉट सेल्फिश. लव्ह इज नॉट सेल्फिश. लव्ह इज जनरस. प्रेम उदारता असते, प्रीती उदारता असते. ती वाटली पाहिजे, ती दुसऱ्याला दिली पाहिजे, ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने केले, ज्याप्रमाणे शिष्यांनी केले. जेव्हा आपली पहिली ख्रिस्ती समूह स्थापित झाला, प्रीती आपण वाटली पाहिजे. आणि जेवढी प्रीती आपण दुसऱ्याला देऊ तेवढीच प्रीती आपल्याला मिळत राहणार, तेवढेच प्रेम आपल्याला मिळत राहणार. ते सोल्युशन आहे. जर आपल्याला वाटते की नाही, मला हाव आहे, मला वस्तूंची हाव आहे, मला गॅजेटची हाव आहे, नाही, प्रीती ही वाटा, दुसऱ्यांना द्या. दिवसभरामध्ये मी किती लोकांची प्रेमाने वागतो, माझ्या आई वडिलांची, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या मित्राबरोबर किंवा चर्च मधील कोणत्या ग्रुप बरोबर मी किती लोकांबरोबर प्रेमाने वागतो. हे मनन चिंतन आपण करायला पाहिजे. जेव्हा लोक माझ्याबरोबर बोलायला येतात, मला काहीतरी विचारायला येतात, किंवा कधी कधी कोण चुकी करते, गैरसमज होतो, तरीही मी प्रेमाने वागतो की नाही, ते आपण स्वतःला विचारायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त काय सांगतो ना, की मी सेवा करण्यासाठी आलेलो आहे, सेवा करून घेण्यासाठी नाही आलो. आणि म्हणून प्रीतीमध्ये एकनिष्ठ राहा, प्रीतीमध्ये एकनिष्ठ राहा. आता आपण पाहतो बऱ्याच वेळी बऱ्याच अनुभव येतात जेव्हा आपण पाहतो की आपले ख्रिस्ती कुटुंब कुठेतरी तुटत आहे, बरेचसे घटस्फोट होत आहेत, मुलावरती त्याचा परिणाम होत आहे. बरेचसे कुटुंब आपले तुटलेली आहेत, तुटत चाललेली आहेत. कधी कधी वाईट वाटते ना. बरेचसे पेरेंट्स किंवा कोण ऍडमिशनला आलं तर घरची माहिती विचारली की सांगणार नाही, फादर मी एकटीच ह्या मुलाला घेऊन राहत आहे, वडील सोडून गेलेले आहेत. असं ऐकून दुःख होते, कारण प्रीती काय आहे ते आपण विसरून गेलेलो आहोत. आपण आपल्या स्वार्थामध्ये डुबून गेलेलो आहोत. आपला जो पर्सनल अजेंडा असतो, स्वतःचा जो अजेंडा आहे तोच आपण पुढे घेऊन जात असतो. आपल्या कुटुंबाला प्रीतीमध्ये कशा प्रकारे बांधून ठेवावं, प्रीतीमध्ये कसं सांभाळून ठेवावं, ती आपली पहिली जबाबदारी आहे आपल्या सर्वांची. बरेचसे आई वडील पण सांगतात, फादर माझी मुलं माझ्या हातातून निघून गेलेली आहेत, आमच्या मुलावरती आमचं कंट्रोल नाही आहे, आमची मुलं आमचं ऐकत नाही, उलट उत्तर देतात, आम्ही काय सांगितलं तर ऐकत नाही, किंवा घरामध्ये भांडण करून बाहेर निघून जातात, आम्हाला उलट बोलतात, आम्ही काय करावं. ही जबाबदारी फक्त आई वडिलांची नाही आहे, ती आपल्या प्रत्येकाची आहे. आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी आपण काय करत आहोत. आई वडील त्यांचं कार्य करतात,
त्यांची जबाबदारी पार पाडली, पण आम्ही त्यांची मुलं मुली आहोत. आम्ही आमच्या कुटुंबाला सांभाळून ठेवण्यासाठी आम्ही काय करत आहोत, तो प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. प्रीतीमध्ये एकनिष्ठ राहा. माझ्या प्रिय बंधू, ह्या समस्यांना उत्तर एकच आहे, प्रेम. देव प्रीती आहे. आपण सांगतो देव प्रीती आहे, आणि प्रीतीमुळे देवाने आपल्याला निर्माण केलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण प्रेम करू, प्रेमामध्ये एकनिष्ठ राहू, आपण देवाला आपल्या संगती ठेवू, आपल्या मध्ये ठेवू, आपल्या बरोबर ठेवू. आणि म्हणून हा निर्णय आपण दररोज घ्यायचा आहे की मी आज काही असू दे, जसे देव माझ्यावरती प्रेम करतो तसेच प्रेम मी दुसऱ्यावरती करेन. जर देवाने आपल्यावरती प्रेम केलं नसतं, देवाने ठरवलं असतं की आपल्याबरोबर बदला घ्यायचा, तर आपलं काय झालं असतं आपण विचार पण करू शकत नाही. परंतु देव निर्णय घेतो की नाही, मी क्षमा करेन, माझ्या लेकरावरती मी प्रेम करेन. तो निर्णय देव घेत असतो. त्याचप्रमाणे मला देखील विचार करायचा आहे, मला देखील तो निर्णय घ्यायचा आहे की जसे देव माझ्यावरती प्रेम करतो तसेच प्रेम मला दुसऱ्यावरती करायचं आहे. लव्ह द वे गॉड लव्स अस. Not love the way social media shows tells us to love. Not love the way the Hollywood or the Bollywood movie tells me to love. Love the way Jesus loves us. And how Jesus loves? येशू कशा प्रकारे आपल्यावरती प्रेम करतो? That he gave his life for us. Greater love is not this than to lay down one's life for one's friend. त्या लिमिट पर्यंत ज्याप्रमाणे येशू ख्रिस्त आपल्यावरती प्रेम करतो, त्याचप्रमाणे आपण देखील एकमेकावरती प्रेम करावं. ते आहे खरं प्रेम, ते आहे सत्य प्रेम. लव्ह द वे जीसस लव्स अस. मग आपण स्वतःला रोज विचारायला पाहिजे, का मी असं करतो का? ज्याप्रमाणे येशू माझ्यावरती प्रेम करतो त्याचप्रमाणे मी देखील दुसऱ्यावरती प्रेम करतो का? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपण हातावरती पाहिलं सुरुवातीला, आपल्या हातातून आपण पाहिलं की चांगली कार्य कोणती होत आहेत, वाईट कार्य कोणती होत आहेत. येशू म्हणतो मी सेवा करण्यासाठी आलेलो आहे. मग या हाताने येशू सारखी मी सेवा करतो का? या हाताने मी येशू सारखी सेवा करतो का? कारण जेव्हा मी येशू सारखी सेवा करेल तेव्हा माझ्या हातातून येशू स्वतः कार्य करेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जेव्हा मी येशू सारखी सेवा करेल तेव्हा माझ्या हातातून प्रभू येशू ख्रिस्त स्वतः कार्य करेल, स्वतः कार्य करेल. मग त्याला काय सांगतात? त्याला जेव्हा विचारलं तू हे का करत आहे, ती बोलती ह्या व्यक्तीमध्ये मला माझा प्रभू येशू ख्रिस्त दिसत आहे. आणि लोकांना का अनुभव घ्यायचा की जणू काही देवाचा स्वतःचा स्पर्श आम्हाला होत आहे. मदर तेरेसाद्वारे देवाचा स्वतःचा स्पर्श आम्हाला होत आहे, देवाचा अनुभव आम्हाला येत आहे. कारण जेव्हा आपण येशू सारखे कार्य करणार तेव्हा आपल्या हातातून येशू कार्य करणार. लोकांना तो अनुभव यायला पाहिजे की ह्या व्यक्तीद्वारे, ह्या मुलाद्वारे, ह्या मुलीद्वारे मला येशूचा अनुभव येत आहे, मला देवाचा अनुभव येत आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जीवनामध्ये बऱ्याच गोष्टीची हाव आपल्याला येत असते, येत राहणार. परंतु लक्षात ठेवा, आपलं ध्येय आहे प्रीती. प्रीती, कारण देव प्रीती आहे, देव प्रीती आहे. त्याचप्रमाणे आपण देखील प्रेम करावे. हे जे नकारात्मक गोष्टी आपल्या जीवनामध्ये येत असतात, जे आपल्याला देवापासून दूर घेऊन जात असतात, आपण त्यामध्ये हरवून जाऊ शकत नाही. आणि त्या गोष्टीवरती आपण मात करू शकतो, जशी येशू आपल्याला आजच्या शुभवर्तमानामध्ये सांगतो. नाही, माझ्या उजव्या हातावरती डाव्या हातावरती बसायचं, नंतर बघू. जो प्याला मी पिणार आहे तो प्याला तुम्ही प्या, तो प्याला पिण्यासाठी तयार व्हा. प्रभू तुम्हा बरोबर असो. एक व्यक्ती त्याचा अपमान कोणतरी केल्यामुळे खूप दुःखी होऊन बसलेला आहे. परमेश्वर त्या व्यक्तीला आता एक कृपा देत आहे.
मानसिक आजार असलेले काही लोकांना मानसिक आजाराच्या त्रासातून पवित्र आत्मा आता सोडवत आहे. तुमच्यामध्ये काही लोकांना स्वतः करण्यासारखा उपचार करण्यासारखा बुद्धी परमेश्वर तुम्हाला हळूहळू देणार. काही लोकांना स्वतःबद्दल वर घरगुती उपाय वर ते जाणण्यासाठी वर काही लोकांना प्रभू दान देत आहे. डोक्याच्या पाठीमागच्या भागामध्ये कोणाला तरी खूप दुखणं होत आहे. प्रभू त्यांना आता सोडवत आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो.